चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपण अचानकपणे जमलो आहे. ॲक्चुअली सुचेता सहस्त्रबुद्धे मॅडम उद्या घेणार होत्या. शेड्यूल प्रमाणे उद्या होतं. पण आपण योग दिनानिमित्त 15 दिवस योगासनाचं हे ठेवत आहोत. मोफत वर्ग सुरू करत आहोत. मग मॅडमना म्हटलं की आज तुम्ही घेऊ शकाल का? तर त्यांच्या मनात चालूच होतं, की मला सोमवारी मिळालं तर बरं होईल. ॲक्चुअली शनिवारपासून माझ्या मनात सुरू होतं. कारण शनिवारी प्राणायाम लॉन्च केलं. पण मी इतकी बिझी होते 2 दिवस पाहुणे असल्यामुळं आणि त्यांना घेऊन पिरॅमिडलाच मुक्काम होता. मला काहीच कम्युनिकेशन करायला होत नव्हतं. तर सुचेता मॅडम त्या सांगतीलच. पण त्यापूर्वी आज जरा कार्यक्रम जो झाला विहंगमतर्फे शाळेमध्ये, तर अमृता मॅडम, सविता मोहिते मॅडम आणि सुजाता कदम या मॅडम तिघींनी खूप सुंदर एक 550-600 विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घेतला. तर त्यांचं थोडक्यात मनोगत ऐकू आणि सुचेता मॅडमनाही मी म्हणेल, की तुम्ही पण आधी थोडं बोला. की कसं काही कार्यक्रम सोमवारी झाला हे थोडं बोलू आणि मग त्यांच्या नक्षत्रांना सुरुवात करू. कारण सुचेता मॅडमनी लीड घेतला यावेळेला. ॲक्चुअली त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास थोडा केलाय. एवढा असं संपूर्ण पूर्ण केला नाही. पण त्यांनी 3 नक्षत्र आधी घेतली आणि मग एक मॅडमनी लगेच क्विट केलं, की मी घेणार नाही. माझं हे, माझं ते. सांसारिक आणि दुसरी कारणं आहेत ना, ही कारणं आपण क्रिएट करतो. इफ देअर इज अ विल, देअर इज द वे. आणि एवढ्या अपॉर्च्युनिटी या गोल्डन असतात ना, की घेतलंय आपण हो म्हटलंय, तरी काही पण कारणं सांगायची. अशामुळं एक जण क्विट झाला आणि 3 नक्षत्र उरली. तर लगेच सुचेता मॅडमनी घेतलं. हे खूप विशेष आहे आणि सुचेता मॅडमचं वय बघा 75 वय आहे. मॅडम हो ना? किती आहे? सांगाल ना? 75 वय आहे मॅडमचं आणि लगेच चित्रा हे स्वाती नक्षत्राला तयार झाल्या. चौथ्या आणि त्यांचा फील्ड तो नाही. त्या प्रोफेसर होत्या, वेगळ्या विषयाच्या होत्या. त्यांचा तो फील्ड नाही, पण तरी अभ्यास करून सेवा द्यायला. आता हे वाघोलीच्या शाळेत जेव्हा कार्यक्रम सविता मोहिते मॅडमनी अरेंज केला. आता सविता मोहिते मॅडमनाही माहिती नसेल, की एवढे मोठे विद्यार्थी आहेत अन् शिवाय एवढी संख्या आहे. आणि मग अरेंज केल्यावर लगेचच ते म्हटले, "या, सकाळीच या 7:00ला." आता एवढ्या सकाळी 7:00ला कोण येणार? त्यांनी ग्रुपवर पोस्ट केलं. लगेच सुचेता मॅडमचं नाव पहिलं आलं, की "मी रेडी आहे." त्यांनी विचार केला का, की मी वाघोलीला पोहोचणार कशी आहे? लांब आहे वाघोली आमच्या एरियापासून आणि सकाळचं टायमिंग आहे 7:00. पण लगेच त्यांनी पोस्ट केलं. पण मी म्हटलं, "नाही, इतक्या लांब तुम्ही जाऊ नका. माझ्याबरोबर या." माझ्या घराशेजारीच राहतात. "माझ्याबरोबर या. आश्रमातल्या किंवा जवळचं काही करताना या." की तुम्हाला मी घेऊन जाऊ शकेल. कारण मला सगळ्यांची काळजी असते. कोण फिट आहे, कोण फिट नाही. आता अमृता मॅडम खरं तर बघितलं तर खूप आजारी आहेत. नुकतेच ह्याच्यातनं उठले ते आजारपणातनं. पण जसं लगेचच म्हणजे उठल्या म्हणताच येणार नाही अजून. ठीक झालेलेच नाहीयेत ते अजून. पण जसं दवाखान्यातनं घरी गेल्या 2-4 दिवस झाले, लगेच मला फोन कॉल. "मॅडम मला आता कार्यक्रम करायचे." म्हणजे या गोष्टी आहेत ना, आपण एकमेकांपासून शिकलं तर उपयोग आहे. नाहीतर नुसतंच एकत्र ग्रुप राहून काय उपयोग आहे? आणि मला त्यांनी सांगितलं, "नाही मला जायचंय शाळेच्या ह्याच्यात." पण मी काही बोलले नाही, कारण मला माहिती आहे त्यांची परिस्थिती. सविता मॅडमना म्हटलं, "फक्त विचारा." कारण मला मी यायचं म्हटल्या होत्या कार्यक्रम पिरॅमिडला. मी विचारलं त्यावेळेला. मी म्हटलं, "नका तुम्ही नका येऊ." आणि इतक्या लांब कशाला येता? आणि मग तरी सुद्धा वाघोलीला गेल्या. अमृता मॅडम गेल्या, सुजाता मॅडम गेल्या. सुजाता मॅडम तर नेहमीच आहेत लीडवर. मग अमृता मॅडम सुद्धा अशा विकनेस अवस्थेत एवढ्या लांब गेल्या आणि सविता मोहिते मॅडमनी दोघींना राहायला बोलवलं रात्री घरी. की बाबा एवढं लांब आहे, सकाळी 7:00ला वाघोलीला पोहोचायचंय. तुम्ही दोघी या माझ्या घरी. रात्री त्या दोघी आणि नेहमीच मी बघते एवढं सुंदर कोऑर्डिनेशन असतं सुजाता मॅडम, सविता मॅडम आणि बरेच काही. आपल्यातली युनिटी दाखवत आहेत आणि हे खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे, की आपण वननेसकडे चाललोय आणि तुम्ही माझ्या म्हणजे मला पण सरप्राईज काही वेळेला वाटतं. की एवढी कशी यांची युनिटी? जसं कार्यक्रम घ्यायचा, सविता मोहिते मॅडमना पुस्तक द्यायला गेल्या सुजाता मॅडम एसटी स्टँडवर. मी म्हटलं एवढं काय गरज आहे? काय त्यांनी आताच घेतला पाहिजे, लगेचच घेतला पाहिजे ना असं काय? नाही जाते. या छोट्या-छोट्या गोष्टीतनं शिकायला पाहिजे आणि बाकीचे मग नुसते कारणं सांगणार आहेत. माझं हे, माझं ते. तर या सगळ्यांनी महत्त्वाचं शिकलं पाहिजे.
कारण आज मी लिहिलंय, की साधना आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय? आध्यात्मिक उन्नतीचं युग सुरू झालेलं आहे आणि याच गोष्टी नाही केल्या तर काय तुमच्या जन्माचं? ॲक्चुअली मनुष्य जन्माचंच महत्त्व आहे, की आध्यात्मिक विकास करून घ्यावा, आत्मोन्नती करावी. आता आत्मोन्नती, आध्यात्मिक विकास कशाने होणार आहे? तर तुम्हाला सांगितलं साधनेचे प्रकार आहे. सकाम साधना आणि निष्काम साधना. आपण भगवद्गीतेत शिकलो. आता कर्म जे आहे सकाम आणि निष्काम तसंच आहे साधना सुद्धा. मग आपण दोन्ही साधना करतो. सकाम साधना करतो, निष्काम करतो. सकाम म्हणजे आपण हेतू मनात ठेवून साधना करतो. ध्यानाला आपण बघतो, या ध्यानातून मला काय घ्यायचंय? या चक्र ध्यानातून काय साध्य करायचंय? या देवी ध्यानातून काय साध्य करायचंय? या आपण पितरांचं आपण परवा केलं. ते उद्दिष्ट ठेवतो, इंटेन्शन ठेवतो. त्या सकाम साधना झाली. हे आपण करतो. आणि निष्काम साधना म्हणजे कुठलाही हेतू ठेवायचा नाही. बस ध्यान करायचं. मग हे सुद्धा करतो. या पायऱ्यांवर चढतोय आपण शिवसरोदय शास्त्रातनं. नुसती सकाम साधना केली तर आध्यात्मिक उन्नती झपाट्याने होणार नाही. ज्याला आध्यात्मिक उन्नती हवी आहे, त्याने निष्काम साधना विथआऊट एनी इंटेन्शन, विथआऊट एनी हेतू साधना केलीच पाहिजे 2-3 तास तरी रोज. अजून साधनेचे प्रकार आहेत, की यष्टी साधना आणि समिष्टी साधना. मग यष्टी साधना 35% तुम्हाला आध्यात्मिक उन्नती करून देणार. 35% फक्त लक्षात घ्या. आणि 65% ही समिष्टी साधना उन्नती करून देणार. हे युगच समिष्टी साधनेचं झालंय. हे युगच असं झालं, की तुम्ही समाजाला नाही दिलं, तुमचा विकास होणार नाही. कारण ग्रुप कॉन्शियसनेस, ग्रुप डायनॅमिक सुरू झाले एनर्जीचं. उत्क्रांती होतीये मानवाची. मानव एक प्रगती आता करू शकणार नाही. ऊर्जा सगळ्या बदललेल्या आहेत. ग्रुपमध्ये राहूनच त्याची उन्नती होणार आहे. म्हणजे ग्रुपसाठी काम करूनच उन्नती होणार आहे, लक्षात घ्या. कारण ग्रुपलाच या मार्गदर्शक ऊर्जा येतात. एकट्या-दुकट्याला येत नाहीयेत आता. ग्रुपला येतायत त्या. आणि समिष्टी साधना जर 65% रोल आपल्या उन्नतीत करत आहे. मग समिष्टी साधना म्हणजे काय? तर समाजाला अध्यात्माला जोडायचं. सामाजिक कार्य आध्यात्मिक झालं पाहिजे ते. मग समाजासाठी आध्यात्मिक कार्य म्हणजे ध्यानाला जोडा तुम्ही. ग्रुपला लोकांना नवीन लोकांना सांगा, फोन करून सांगा, नातेवाईकांना सांगा, मित्र सांगा. जसं आता सुनेत्रा मॅडम आणि सविता मॅडमचं मी खूप कौतुक केलं. एकमेव आपल्या ग्रुपमध्ये बघा फुल कुटुंब सुनेत्रा देशपांडे मॅडम. मिस्टर आहेत आणि चिटकून आहेत. शिवसरोदय केलंय. ओमकार साधना केली. मुलगी आली आहे, तरुण मुलगी आहे आणि आता इंजिनिअर मुलगा सुद्धा येतोय. किती सुंदर! मी म्हटलं ह्याच्याहून इतकं पुण्यकर्म, इतकं उच्च दर्जाचं काम या जन्मात कोणाचंही होणार नाही, की एखाद्या आपल्या मुलांना आणि नवऱ्याला या मार्गावर वळवणं. जास्त हट्टीपणा वगैरे न करता, अगदी चपखलतेने, हुशारीने आणि सविता मॅडमनी हे काम केलं. सविता मॅडम इस द रूट कॉज. त्याच्यामागे अर्चना आपल्या सोनसळे. अर्चना सोनसळे मॅडमनी मैत्रिणींना जोडलं वर्गातल्या. मग सविता धर्माधिकारी मॅडमनी तेच काम केलं. आणि त्यांच्या बहिणीला जोडलं कारण त्या म्हणतात बहिणीमध्ये ही स्किल जास्त आहे. असं कित्येक लोकांनी केलं हे प्रश्न विचारले पाहिजेत. व्हिडिओ खाली साधं कमेंट लिहा म्हणते. 1 सेकंद लागत नाही. 1 लाइक दिली, 1 कमेंट दिली तर एका व्यक्तीपुढे तो व्हिडिओ पुढे जातो. एवढं महत्व आहे तुमच्या लाइकचं आणि कमेंटचं. काहीतरी म्हणा, "छान, खूप छान, खूप उपयोगी टेक्निक आहे. तुम्ही गेलाय, तुमचं आयुष्य बदलतंय त्यानी." एवढं पण तुम्हाला जर आहुती त्या यज्ञात टाकायची नाही, छोट्या गोष्टीतनं. मग एकट्या शारदा कुंभार मॅडम आणि आता त्या नवीन मॅडम, बस 2-3च लोकं करतात. ह्या गोष्टी शिका. थेंबे थेंबे तळे साचतं. हे मला काही मी त्याचं हे पण करत नाही. काय म्हणतात मोनेटाईज पण केला नाही चॅनल. केला होता पण ते म्हटलं नको बाई आपल्याला ते कशाला लागतंय मग. मी लगेच सगळं काढून टाकलं. कशाला जायचंय त्या फंदात. पैसे नकोयत आणि पॉप्युलॅरिटी ही नकोय. पण तुम्ही आज लोकं व्हिडिओद्वारे जोडायला लागलीत आपल्याला माहिती एखादा व्हिडिओ बघितला तर त्यांना खूप आवडतं. की मॅडम हे सगळं हवंय. आता कालच एका मॅडमचं झालं बोलणं आणि त्या मॅडम म्हणतात, की "मॅडम मला हे सगळं हवंय." मग ह्या गोष्टी कशा आल्या? कुठून आल्या? हवेतनंच आल्या ना. मला हे सगळं हवंय म्हणायला.
ही आवड सुद्धा ऊर्जा निर्माण करते. झपाट्याने हा प्रसार होणार आहे. आणि या गोष्टीमध्ये जर तुम्ही या सुजाता कदम मॅडम, सविता मोहिते मॅडम सारख्या पुढे नेल्या. अमृता मॅडम ठीक आहे. अमृता मॅडम प्रोफेसरच होत्या. त्यांच्या दृष्टीने एवढं अवघड शिकवणं, जाणं, बोलणं एवढं नाही. पण आजारपणात त्या गेल्या हे त्यांचं वैशिष्ट्य. सुजाता मॅडम, सविता मोहिते मॅडम कॉन्फिडन्स किती बिल्डअप झालाय बघा. आणि किती छान-छान छोट्या गोष्टीतनं शिकता येतं. त्यांच्याच तोंडातून ऐकूयात. तर सविता मोहिते मॅडम, तुम्ही पहिल्यांदा बोला कार्यक्रम आयोजित करण्याआधी काय झालं मनात? आणि एवढा सुंदर कार्यक्रम कसा घडला? काय तुम्ही प्लॅन केलं होतं? खूप शाळा पाहिजे छान, खूप शिक्षक पाहिजे, खूप हे प्लॅन केलतं तुम्ही? कसं घडलं एवढं सुंदर? त्याला कारणं काय आहेत? कारण मीमांसा केली पाहिजे, लिहिलं पाहिजे. तर तुम्ही ग्रो होणार आहेत. त्या ऊर्जा तुमच्याकडे येणार आहेत. तुम्ही जर कारण मीमांसा केली नाही, तर ठीक आहे, हा एक कार्यक्रम झाला. तेवढ्यापुरतं होणार आणि थांबणार. तुम्ही काय कार्य केलंय सामाजिक त्याचं हे ऊर्जा येणार. पण अजून ग्रो करत राहिलं, तर हे बघायचंय मागं वळून. कसा झाला कार्यक्रम? कशी काय एवढी सुंदर संधी आली? तर सांगा चला सविता मोहिते मॅडम. सुजाता मॅडम थोडं थांबवूयात हं. तुमचंही करूयात सुरू. पण आज आपल्याला वेळ आहे. उद्यापासून वेळ नाही आपल्याला मग नक्षत्राला. बोला. सविता मॅडम व्हिडिओ ऑन करा. नंतर सुजाता मॅडम बोलतील, अमृता मॅडम बोलतील. व्हिडिओ सविता ऑन मॅडम होत नाहीये मॅडम. व्हिडिओ ऑन होत होत नाहीये नाहीये का? मॅडम. हा. ठीक आहे. बोला. आत्मवंदन सगळ्यांना. तर मागच्या वर्षीच मॅडमनी सांगितलेलं की 21 जूनचा योग दिनाचा कार्यक्रम कोण कोण घेणार आहे म्हणून. तर मला आपलं सहज वाटून गेलं की आपण प्रयत्न करून बघावा म्हणून. तर आमच्या समोरचे एक जण लेडीज आहेत एक त्या डीजेएस कॉलेज भारतीय जैन संघटना ही शाळा वाघोलीची आहे. तिथे त्या शिक्षिका म्हणून आहेत. मग त्यांच्याकडनं मी तिथल्या प्राचार्यांचा नंबर घेतला आणि मागच्या वर्षी मी त्यांना फोन केला. तर त्या भेटायला या म्हटल्या मला ते. मग तिथं गेले तर ते म्हणले आमचा ऑलरेडी कार्यक्रम ठरलेला आहे. मुंबईला त्यांचा कार्यक्रम होता. मग पुढच्या वर्षी बघू म्हटले मला ते. मग यावर्षी पण मॅडमनी सांगून ठेवलेलं की कोण कोण कार्यक्रम घेणार आहे. मग मी तेव्हा संकल्प लिहिलाच होता की मी नक्की पुढच्या वर्षी योग दिनाचा कार्यक्रम घेणार. संकल्पात बरेच दिवस मोठ्याने लिहितच बोला होते. मॅडम. मोठ्याने बोला. आवाज कमी आहे. मग संकल्पात मी लिहिलेलंच मागच्याच वर्षी लिहून ठेवलेलं की पुढच्या वर्षी मी नक्की योग दिनाचा कार्यक्रम घेणार म्हणून. तर त्या मॅडम कडनं प्राचार्यांचा नंबर तर माझ्याकडे सेव्ह होताच. मग यावेळी मी 3 जूनला त्यांना फोन केला. तर ते म्हणले 15-16 तारखेला शाळा सुरू झाल्यावर मला फोन करा. तेव्हा मी तो पूर्णांकावर फोन केलेला होता त्यांना. तर त्यांनी लगेच रिस्पॉन्स दाखवून मला म्हणले की 15-16 तारखेला फोन करा. तर मी 16 तारखेला त्यांना फोन केला. तर तेव्हा पण ते मला म्हटले की 1-2 दिवस मला वेळ द्या, मी तुम्हाला सांगतो म्हणून. मग मी आशा तशी सोडलेलीच होती की सांगतील नाही सांगतील म्हणून. पण 18 तारखेला त्यांच्या शाळेतल्या एक योग शिक्षिका आहेत राणी मॅडम म्हणून. त्यांचा स्वतःहून मला फोन आला आणि त्यांनी माहिती विचारली तुम्ही काय काय कार्यक्रम घेणार आहे, कसा घेणार आहे, कोण कोण येणार आहात वगैरे. तर मी सांगितलं आपल्या विहंगमची माहिती सांगितली. मंगल मॅडम आम्हाला काय काय शिकवतात, काय काय करून घेतात, सगळी माहिती सांगितली मी. मग त्याच्यावर ते मला म्हणले की तुम्हाला मी दुपारपर्यंत सरांशी बोलणं करून फोन करते म्हणून. एक अर्ध्या तासातच परत त्यांचा मला फोन आला. काही नाही आपण 21 तारखेचा आपण फायनल करूया. रविवार असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की सोमवारी घेऊया का आपण म्हणून. त्या लगेच तयार झाल्या. मग सोमवारी त्या मला म्हटल्या की आमच्याकडे 11वी-12वीची मुलं असतील. एक साधारण 700चा मॅडम हे नाही कोट आहे महत्वाचं त्यांचा. सांगायचंय. तुम्हाला सांगायचं आहे कार्यक्रम हा कसा घडला. आता हा जसं तुम्ही सांगते की म्हटला, हा की हा उजव्या नाडीवर पूर्णांगावर बोललात, हा हा संकल्प लिहिला, या गोष्टी सांगा. बाकीचे डिटेल काही गरजेचे नाहीत. हा संकल्प तर की केलेलंच होतं पण. कार्यक्रम घडून येण्यासाठी तुम्ही काय टेक्निक केलं आणि हा पार पाडण्यासाठी काय केलं आणि घेतल्यामुळे काय वाटलं हे महत्वाचं बोला. तर अजून त्यातली कोणतं त्याचा टेक्निक संकल्प केलं मला का? फळाला आला. टेक्निक हा. बाकी असं काहीच नाही केलं मॅडम. फक्त रोज मी केलं ना 3 आता तुम्ही बोटं. म्हणता पूर्णांगावर फोन केला, हा तर संकल्प फोन केला लिहिला हा. होता. आणि मग नंतर आता तर मी जाताना काही केलं का सकाळी? आज सकाळी सकाळी? हा 3 बोटावर मी हे करून गेलेले की आमचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे हा, म्हणून. व्हिज्युअलायझेशन केलं बघा. हे व्हिज्युअलायझेशन केले. सांगता आलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. व्हिज्युअलायझेशन केलं. आणि कार्यक्रम घेताना आणि कार्यक्रम घ्यायच्या आधी सुद्धा कॉन्फिडन्स जेव्हा कसा तिथं वाढला? बसलेलं होतं आतमध्ये.
नाही, शाळेत आम्ही जरा लवकरच पोहोचलो, त्यामुळे आतमध्ये बसलेलो आम्ही. तेव्हा बसल्या बसल्या पण माझं 3 बोटावर चालूच होतं हे व्हिज्युअलायझेशन महत्वाचं आहे. करणं. हा. हां. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी मला बाहेर बोलवलं, तर तेव्हा एकदम कॉन्फिडन्स वाढलेलाच होता. ते टेक्निक केल्यामुळे असेल म्हणा हा. किंवा आणखीन काही असेल. मग व्यवस्थित कार्यक्रम पार पडला. खूप सुंदर घेतलं. तुम्ही सगळ्यांनी जर सविता हां. मोहिते मॅडमचं बोलणं बघितलं, ऍक्च्युअली त्या बोलतात चांगलं, फक्त कॉन्फिडन्स कमी पडत होता. मी आता कमी बघितलं. हां. हं. आतापर्यंत कॉन्फिडन्स कमी असायचा. आणि मग मी म्हटलं, नाही तुम्ही ते घेऊ शकता, छान बोलता, ऐकायला चांगलं वाटतं. तुम्ही कॉन्फिडन्स बिल्डअप करा आणि आज दिसला तो कॉन्फिडन्स. खूप कॉन्फिडेंटली बोलल्या. तर यासाठी त्यांनी व्हिज्युअलायझेशन पण केलं, संकल्प लिहिले आणि मला काय म्हणायचंय, प्लॅन जरी केला असता ना एवढा मोठा कार्यक्रम शाळेमध्ये, किती हं. सुंदर विद्यार्थ्यांनी ड्रेस घातलेत. सुजाता मॅडम, अमृता मॅडमचा पण जाकीटचा रंग, हे काही असं हार्ट टू हार्ट कनेक्शन, त्या फ्रिक्वेन्सी, ऊर्जा आपोआप मॅच होत जातात. हे आपण शिकलं पाहिजे, की एखादी गोष्ट सहजतेने कशी पार करू शकतो आपण. काय घडलं बाबा? कसं काय एवढं आपण सहजतेच्या लाटेवर उभं राहायला शिकलं पाहिजे. हे मी तुम्हाला शिकवले. केवढंही अशक्य काम असू देत, केवढीही कठीण गोष्ट असू देत, मनात शंका आणायची नाही, सहजता ठेवायची. म्हणजे आपण जे म्हणतो निर्मल मन, निश्चल मन, हेच निश्चल मन. कार्यक्रम होणार आहे, मला मिळणार आहे. खूप सुंदर कार्यक्रम होणार आहे. आता मला सुद्धा काळजी असतेच. मी काय नाही सकाळी 6:00-6:30लाच यांच्यासाठी टेक्निक केले, की सुंदर सगळं घडलेलं आहे. कारण माझ्या इन्स्ट्रक्शन्स खूप असतात तुम्हाला सांगते. माझ्याबरोबर काम करणं अवघड आहे हे तुम्हाला कळलंच आहे. पण कार्यक्रम घ्यायचा, उभं कसं राहायचं आणि बोलायचं कसं, फोटो कसे आले पाहिजेत, व्हिडिओ कसे आले पाहिजेत, शिक्षकांचा बरोबरचा व्हिडिओ, हे सगळं अप टू डेट झालेलं आहे. शिकत टप्प्याटप्प्याने. उदाहरणार्थ सुजाता मॅडमनी पहिल्यांदा व्हिडिओ लावून माझं आनापानसती ध्यान घेतलं होतं एखाद्या शाळेत. आज त्यांनी हृदय ध्यान स्वतःहून घेतलं फक्त म्युझिक लावून. आतापर्यंत त्यांनी माझा व्हिडिओ वापरला हृदय ध्यानासाठी. या टप्प्याटप्प्याच्या स्टेज आहेत. पण मग सहजता केव्हा येणार आहे? हळू-हळूच येणार आहे. केल्याने, सरावाने सहजता येते. एकदम माणूस काही असा एकदम हे होत नाही. मग या छोट्या-छोट्या गोष्टीच आपण जर उचलल्या नाही, पहिल्यांदा अपॉर्च्युनिटी हे आपल्यासाठी सुवर्ण संधी असते. हेच कित्येकांना कळत नाही. काय म्हटलं की नाही माझं हे, मला नाही जमणार, मला हे होणार, असं. आता नीता मॅडम सुद्धा लगेच तयार झाल्या. त्यांनी पण नाही विचार केला साताऱ्यावरून मला पुण्यात यावं लागतं. मी नीता मॅडम नाही म्हटलं, "नाही, नाही साताऱ्याच्या कार्यक्रमाला तुम्ही जा. नाहीतर अशा आपल्या पिरॅमिडच्या या." कारण त्या वाघोलीत कशा पोहोचणार होत्या 7 वाजता नीता मॅडम. सुचिता मॅडम बोला तुम्ही थोडं. व्हिडिओ ऑन करा. नमस्कार सर्वांना. आज आम्ही ज्या सकाळी शाळेत गेलो होतो, भारतीय जैन संघटना या संघटनेचं ते कॉलेज होतं. तर त्या कॉलेजचे ज्युनियरचे विद्यार्थी होते. तर त्या कॉलेजमध्ये आज सकाळी जायची संधी मिळाली आणि सर्वांना योग दिनानिमित्त योग, प्राणायाम, मुद्रा आणि विपश्यना ध्यान, विपश्यना ध्यानाची पूर्वीची आपली जी पायरी आहे ती आनापानसती ध्यान शिकवण्याचं आम्हाला सर्वांना संधी मिळाली. त्यामुळे जातानाच आम्हाला खूप कौतुक होतं की आपण छान आपल्या विहंगमचं जे काही आपल्याला मॅडमनी शिकवले ते पुढं पास करतोय, आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं. आणि आमची ते तळमळ होती की हे ज्ञान आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, ही आमची पहिल्यापासूनच तळमळ असते. आणि अशा वेळेला ज्या कुठल्या शाळेत जायची संधी मिळेल तिथं आम्ही काही ते सोडत नाही. म्हणजे आणि माझा दर महिन्यालाच संकल्प असतो की मला सुंदर शाळा मिळाल्यात आणि योग्य व्यक्तींपर्यंत आपलं हे ज्ञान पोहोचत आहे. हे आणि महत्वाचं तिथं आहे खूप. हां, बोला. तिथं जायची मला संधी मिळत आहे आणि आपण ते काम व्यवस्थित ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडत आहोत, असा माझा प्रत्येक महिन्याला संकल्प असतो की मला म्हणजे हे आपलं. आणि आजही लक्षात आलं माझ्या की हे ज्ञान खूप आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना हे पूर्ण नवीन आहे. म्हणजे असं आपल्याला वाटतं की सर्वजण यूट्यूब बघतात, सगळीकडे चर्चा चालली आहे, वेगवेगळी माहिती मिळते आहे,
परंतु ही माहिती अजूनही हवी तशी किंवा योग्य प्रकारे पोहोचतच नाही आहे आणि इतकी आवश्यक आहे परिवर्तनासाठी ही माहिती सर्वांसाठी. आणि पुढं जर येणारी जर अशी अवस्था असेल, असे दिवस येणार असतील, तर सर्वांसाठी मी तिथं आज सर्वांनाही कल्पना दिली की तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या घरात, नातेवाईकांमध्ये, शेजारी प्रत्येकाला मुद्रा शिकवा. कारण उद्या जर हे औषधचं काम करून नाही लागली तर हे ज्ञान आपल्याला आत्ता अवगत असणं फार महत्त्वाचं आहे. आणि आज एक विशेष गोष्ट माझी नोंद झाली की ज्या कॉलेजमध्ये आम्हाला संधी मिळाली, तर त्या कॉलेजचे प्राचार्य आहेत पूर्वीचे, त्यांनी 1993मध्ये किल्लारीला जो भूकंप झाला होता, त्या भूकंपाच्या वेळेला जी त्या भूकंपामध्ये जी सापडलेली कुटुंब होती, त्या कुटुंबातील काही लहान लहान मुलांना, किती मुलं होती ती 1400 मुलांना घेऊन तिकडून ते इकडं आले पुण्यामध्ये आणि त्यांनी त्या सर्वांची जबाबदारी घेतली आणि त्यांना इथं वसतिगृह हे करून त्यांची शिक्षणाची सोय केली. तर इतकी भव्य दिव्य कल्पना त्यांनी जे काही काम केलं, म्हणजे आपण त्यांच्याकडून काय शिकतो? आपण तर काहीतरी द्यायला गेलेलो असतो, परंतु मी पण आज त्यांच्याकडून बरंच काही घेऊन आले की जगात काम करणारी लोक खूप आहेत आणि मी मुफ्तमध्ये फ्रीमध्येच काम करणारी खूप लोक आहेत आणि ती आता जी 1400 मुलं आहेत ती आता करोडोनं कमावतात आणि अशीच इतरांना सुद्धा ती मदत करतात. म्हणजे आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की योग्य ठिकाणी आपल्या पण वाईब्स मॅच झाल्या. तिथं आपण अशा तशा ठिकाणी नाही गेलो, तर अशा ठिकाणी गेलो की ती सुद्धा परोपकार करणारी संस्था आहे. हे आज मला खूप छान जाणवलं. खूप छान सुजाता मॅडम. तुमचा ड्रेसचा कलर कसा मॅच झाला? काय माहिती, मी आपोआप ठरवलं होतं की हा पिंक कलरचा घालायचा. हा, तिथं गेल्यावर बघते तर ड्रेस सगळ्यांचा युनिफॉर्म याला तसाच ना होता. हृदय तो हृदय कनेक्शन म्हणतात. आपण आता जसं मॅडम म्हटल्या की दर महिन्याला यांचा संकल्प असतो, चांगली शाळा मिळवू देत आणि कार्यक्रम व्यवस्थित रिस्पॉन्सिबिलिटीने पार पडू देत. तर यामुळे ब्रह्मांड अरेंज करायला लागतं आणि जायच्या आधी सुद्धा आपण हृदय ध्यान म्हणजे हे काही नुसतं हात हृदयावर ठेवून ध्यान करायचा प्रकार नाहीये. आधीच तिथल्या शिक्षकांना सगळ्यांना जर हृदयातनं कनेक्ट करून घेतलं तर अशा खूप सुंदर गोष्टी घडतात. आणि तिथे गेल्यावर त्या लोकांना आपण खूप जवळचे वाटू लागतो आणि खूप एक नातं ट्युनिंग होतं. तर ते फ्रिक्वेन्सी मॅच झाली की असं होतं. जसं पिरॅमिडला काही वेळेला ड्रेस मॅच होतात आपोआप आणि आता सुचेता मॅडमही उदाहरण देतील. तर या गोष्टी सुंदर टिपायच्या असतात आणि तुम्ही जे म्हटलात ते प्रिन्सिपलचं बघितलं प्राचार्यांचं, या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात गेल्या की आपोआप आपल्यामध्ये सुद्धा हे सगळे गुण स्फुरू लागतात. स्वतःसाठी तर कोणी पण जगतं, पण आपण दुसऱ्यांसाठी जगायला शिकणं फार महत्वाचं आहे. तर खूप धन्यवाद सुजाता मॅडम, सविता मॅडम तुमचे. हां, धन्यवाद आता मॅडम. अमृता तुमच्यामुळे मॅडम आम्ही बोला सगळं थोडं. आमच्यामध्ये एक गुण उतरतायत. आम्ही थोडे हां थोडे आणि मला आनंद आयुष्याच्या होतो. पायरी मग घेतोय. मला एक आनंद होतो, की हे किती म्हणजे सुजाता मॅडम आणि नेहमीच सविता मॅडम सुद्धा खटपट केवढी असते त्यांची. शारदा कुंभार मॅडमचंही लगेच नाव आलं होतं मी जाते म्हणून. पण ते काही मुलीचा नातीचा हात मोडला मग गोव्याला जावं लागलं. मग त्यांचं कॅन्सल झालं. विचार करत नाहीत मला कधी जायचंय, किती लांब जायचंय, किती वाजता जायचंय. हे सगळे लोकं तुम्ही प्रॉब्लेम आणता. पहिला प्रॉब्लेम इतरांचा असतो, की आम्ही कुठल्या शाळेत जाऊ? लेटर तयार झालेले आहेत आणि शाळेत कुठली जाऊ हे काही अवघड नसतं. आजूबाजूला मुलं जी राहतात शाळेतली, त्यांना पकडलं तर कुठल्याही टीचरचा नंबर देतात. टीचरचा नंबर दिला तर मी सांगतेय त्यांना, मी बोलेल त्या शाळांशी. तुम्हीच बोललं पाहिजे ना असं काही नाहीये. तर रेकॉर्डिंग्ज आहेत, लेटर्स आहेत, मटेरियल हवे. आता बघा ह्यांना सगळे इन्स्ट्रक्शन दिल्यामुळं आपले पॅम्पलेट नव्हते, पण सॉफ्ट कॉपी घेऊन गेल्या. शाळेत प्रिंट आउट काढल्या सविता मॅडम म्हणतात. सगळ्यांनी ते हातात धरल्या. म्हणजे एक सूचना मी ज्या काही दिल्या त्या विसरले नाहीत ना. यातूनच छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला शिकता येतात. लक्षात ठेवून आपली उन्नती होत जाते. तर या गोष्टी खूप सुंदर या दोघी-तिघी खूपच खरं कौतुकास्पद करतात. तर सगळ्यांनी या गोष्टी घेतल्या पाहिजेत एकमेकांकडनं. त्या चला मॅडम धन्यवाद मॅडम. हां. शाळेतल्या ज्या टीचर आहेत ना इतर,
त्यांची पण हा छान ओळख झाली. त्यांनी चिंचवडमधली दुसरी एक शाळा, त्यांचीच शाखा आहे चिंचवडमध्ये, पिंपरी हा चिंचवडला. तिथला एक आपल्याला रेफरन्स देणार आहे. तिथं आपल्याला एक कार्यक्रम घ्यायला मिळतोय. तसंच खूप छान. जामनेरची एक त्यांचं माहेर जामनेर निघालं. मग त्यांनी हो तिकडचं का? पण एक आपल्याला हे दिलंय की तिकडंही तुम्ही कार्यक्रम घ्या म्हणून. मग तिथला हा पण आपल्याला ऍड्रेस देणार मग आहेत. आपलं आ- जामनेरचं सांगितलं का 80 हो, शिक्षकांसाठी? सांगितलं. हो आणि छान. तिथल्याही शिक्षकांना रिक्वेस्ट केली की तुम्ही सगळेजण आमच्या संस्थेकडून प्रशिक्षण घ्या आणि सर्टिफिकेट घ्या हम्म आणि तुमच्या मुलांना आणि इतर कुठेही तुम्ही सगळेजण शिकू शकता. किंवा तुमची संख्या आता शिक्षक तिथं जवळजवळ 30-35 होते. मग तुम्ही हो सगळेजण एका दिवशी तयार झाला तर आमच्या मॅडम पिरामिडला येऊ शकतात ना आजच्या हा शाळेचे हो शिक्षक? हो. हो हम्म तिथं येऊन किंवा पिरॅमिडला जरी सगळे आला हम्म तरी एक दिवसात तुमचा प्रशिक्षण वर्ग होईल आणि सुंदर तुम्हाला मार्गदर्शन आणि सर्टिफिकेट मिळेल. ती पण किती त्यांची त्यांना छान मी बोललात. कल्पना हं. दिली. खूपच छान की. मग काय म्हंटले ते त्याच्यावर? हो म्हणाले ना. आणि मॅडम हं, त्या ज्या आपल्या मीडिएटर होत्या ना सविता मॅडमच्या ज्या ओळखीच्या, हं. त्यांची पण विपश्यना झाली. त्यामुळेच हा त्यांनी लीड लीड घेतलं. लीड नाहीतर घेतलं त्यांनी. शिक्षकांना सुद्धा आलं की ते सोडून देतात. त्यांची असं पण करतात. विपश्यना झाली. अजून 1-2 हं. शिक्षक भेटले. त्यांची पण झाली होती. म्हणजे बरोबर आपलं त्या फ्रिक्वेन्सीला आपण बरोबर जातोय तिथं. हो, हो. मग हे सगळं आपोआप घडतं ना. सविता मॅडमना कसं कळलं की त्या मॅडमना आपण हे द्यावं, आपल्या समोर राहतात. आता हं. इतर लोकांच्या शेजारी-पाजारी कोणी राहत नाहीयेत का शिक्षक? राहतायत. पण मनात काही येत नाही ना, आपण काही करू शकतो. निदान केवळ एखाद्या शाळेला लेटर देईपर्यंत तरी काम करू शकतो. साधं मी म्हणते व्हिडिओला लाईक आणि कमेंट द्यायला तुम्हाला अर्धा सेकंद, 1 सेकंद वेळ नाहीये. सगळ्यांनी जरा या गोष्टीवर विचार करा. मला सांगायचंय, छोट्या-छोट्या गोष्टी सुरू करा तुम्ही. खूप छान सुजाता मॅडम. धन्यवाद. अमृता धन्यवाद. मॅडम बोला. बोला. अमृता मॅडम. हां मॅम. आणि सर तुमची उन्नती विकास बघून मग मला हे समाधान खूप मिळतं, की किती झपाट्याने यांचा विकास होतोय. बोला अमृता मॅडम. आवाज नाहीये तुमचा. येतोय? हां, आता येतोय. हां. सर्वांना आत्मवंदन. तर आजचा अनुभव छान होता. एकतर प्रत्येक वेळी जेव्हा कुठल्याही ठिकाणी जातो तेव्हा तिथली ऊर्जा तर जाणवते. आणि 12वीची मुलं होती. माहिती नव्हतं की मॅडम फक्त सुरुवातीला म्हटल्या होत्या की त्यांनी विचारलं एका शाळेत. आणि ती जी संस्था आहे, जैन संस्थापक आहेत त्याचे, आणि त्या संस्थेचं नावच ते आहे की भारतीय जैन संघटना आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज असं होतं. म्हणजे तिथे शाळेपासून कॉलेजपर्यंतचे सगळे विद्यार्थी आहेत. म्हणजे तेवढं मोठं 11 एकरच्या परिसरातली ती शाळा होती. तर आम्हाला त्यांनी 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना घ्यायचं म्हणून सांगितलं. आणि मॅक्झिमम जे आज होते ते 12वीचे विद्यार्थी होते, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स. तर आधी शाळेमध्ये घेतलं होतं, पण कॉलेजची मुलं म्हटल्यावर थोडं टीनेजमध्ये असतात, तर तितकंसं मन लावून करत नाहीत अशा गोष्टी. हा अनुभव होता. पण प्री रिक्विसाईड न जाता आपण म्हणतो ना की ऊर्जेवर सोडून दिलं ना की गोष्टी खूप छान. जसं आत्ता मॅडमनी लिंक सांगितली की विपश्यना करणाऱ्या ज्या मॅडम होत्या कोऑर्डिनेटर, त्यांनी विपश्यना, त्यांचे मिस्टर तर तिथे सेवा द्यायला किंवा आणखीन विपश्यना जास्ती केलेत त्यांनी. म्हणजे घरच त्यांचं पूर्ण विपश्यनेत अशा टाईपमध्ये. तर आणखीन एक मॅडम होत्या, ज्यांचं माहेर जामनेर म्हटलं, त्या जैन धर्माच्याच होत्या, पण खूप जास्ती आध्यात्मिक किंवा धार्मिक म्हणू आपण. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ते धार्मिक आहे, पण त्यातनंच आध्यात्मिक प्रगती होते. तर ते आध्यात्मिक गोष्टी पण त्यांनी खूप लहानपणापासून घरी केल्यात, अनुभवलेत. तर त्यांनी पण लगेच स्वतःहूनच सांगितलं की तिकडे तुम्ही याल का? आम्ही सगळी सोय, स्वतःच म्हटल्या त्या, आम्ही सगळी सोय करू. आणि तिथे 400-500 जणांचा ग्रुप म्हणजे आमच्या समाजातला आहे, तर तुम्ही अशा पद्धतीचं घ्याल का वेगवेगळं? तर आम्ही हां म्हटलं त्यांना. तर त्या स्वतःहूनच नंबर देतो म्हटल्या, तुम्ही घ्या म्हटल्या आणि तयार झाल्या. तर हे जी काही ऊर्जा किंवा कनेक्शन आहेत, कनेक्ट द डॉट्स करत गेले, तर मुलांची ऊर्जा पण जाणवली की 12वीचे विद्यार्थी असूनही त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास नाही म्हटलं तर 2 तास ते होते. ऊन पण होतं, उष्णता तर जाणवतच होती, तरी पण खूप व्यवस्थित आणि छान पद्धतीनं केलं त्यांनी ते सगळं. ते पण खूप जाणवलं. आणि मेन म्हणजे त्यांचे शिक्षक स्वतः स्टेजवर बसून त्यांनी सगळ्यांनी केलं. हं, हं. आसनंही केली, प्राणायामही केलं, ध्यानही केलं. आणि सगळ्यांना म्हणजे त्यांनी स्वतः वेगळं येऊन प्रत्येकाने सांगितलं की छान झालं, छान झालं म्हणून. तर हं. ती ऊर्जा आहे, ती म्हणतोय ना आपण की
काहीतरी आपल्याला शिकवत असते. त्यांचं तरी त्याच्यातून नवीन ज्ञान. आपल्यासाठीच असतं ते, ऍक्च्युअली आपल्यासाठी असतं. तर वेळेत म्हणजे आपण कितीही ठरवलं ना, की कधी काय करायचं, तरी त्यावेळीला काय करायचं ते ऊर्जाच करून घेते. हे मॅडमनी पण खूपदा सांगितलंय आपल्याला किंवा आपण अनुभवतो पण प्रत्येक कार्यक्रमात. मॅडम पण सांगतात, की त्यांनी हे काय ठरवलं नाही आणि आलं ऊर्जेकडनं. तसं ठरवलेलं की बाकीचं पण घ्यायचं, पण ते ऊर्जेकडनं जेवढं घ्यायचं होतं तेवढंच घेतलं गेलं. म्हणजे हे फार सुंदर असतं. हं. फार त्या मुलांना बाकी सगळं माहिती होतं असं नाही. ऐकून आता योग दिवस वगैरे हे माहिती आहे त्यांना, पण इवन पतंजलीची 8 सूत्र नावं माहिती आहेत, पण त्याचे अर्थ म्हणा हे त्यांच्या शिक्षकांना माहीत होतं. एका म्हणजे जे हं. काही ह्याचे शारीरिक शिक्षण किंवा आपण PT म्हणतो त्या शिक्षकांना माहीत होतं, पण विद्यार्थ्यांना तेवढं काही माहिती नव्हतं. त्यातही आपण जे काही हृदय ध्यान आणि मुद्रा घेतल्या ते तर त्यांच्यासाठी फारच इनोव्हेटिव्ह होतं, वेगळं होतं, क्रिएटिव्ह होतं. आनापानसती ध्यान म्हणजे त्यांच्यातले विपश्यना केलेले शिक्षक असूनही त्यांना जी ऊर्जा जाणवली म्हणा किंवा जे 2च मिनिटात जे केलं गेलं त्यातनं फार छान वाटलं. आणि त्यांच्या म्हणजे चेहऱ्यावर न सांगता चेहऱ्यावर पण दिसत होतं की ती ऊर्जा त्यांच्यात जाणवते. आणि मुलं त्याच्यानंतरही बराच वेळ त्यांच्या नियमाप्रमाणे बसून ठेवली होती त्यांनी. आणि त्यांचे जे काही शिक्षक जे होते त्यांच्यातलं पण वातावरण एकंदरीत बघितल्यावर चांगलं वाटलं बोलून. म्हणजे जेवढ्या वेळ आम्ही गेलो तेवढ्या वेळात पण म्हणजे आपण जिथं कनेक्ट होतो ना, एक तर फ्रिक्वेन्सी मॅच झाल्याशिवाय कनेक्ट होत नाही. जसं सुजाता मॅडमने सांगितलं की जे संस्थापक आहेत त्यांनी संस्थाच यासाठी चालू केली होती की त्या खिलारी गावातल्या कुटुंब किंवा आई वडील नसलेल्या अनाथ मुलांना, ते 1400 मुलांना त्यावेळी घेऊन आले होते. तेव्हा अशी काही सोय नव्हती. ते फक्त घेऊन आले होते की त्यांना शिक्षण द्यायचं, त्यांची म्हणजे गैरसोय होऊ नये. आता त्यांना कोणी राहिलं नाही मागं, तर एक त्यांचं ते उद्दिष्ट घेऊन त्यांनी चालू केलं. आणि आता त्यांची संस्था, आणि आपल्याला माहिती आहे जैन ह्यांच्यामध्ये खूप जास्ती त्यांचं हे पालन करतात ते, की डोनेशन द्यायचं, दान देणं वगैरे, किंवा जंतूंना मारायचं नाही, किंवा खाता पिताना म्हणजे आत्ता आपण शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणे लवकर जेवायचं म्हणतोय, पण त्यांच्या ते ह्याच्यातच सांगितले म्हणजे पिढ्यानपिढ्या ते पाळत आहेत की संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आधी, कांदा लसूण खायचा नाही. ह्या गोष्टी ते आधीच त्यांच्या जेनेटिकलीच रक्तात भिनलेल्या आहेत आणि ते करतच आलेत. आणि त्या ऊर्जेतलं ते सगळे काय म्हणू आपण, संस्थापक म्हणू किंवा शिक्षक पण त्या ह्याच्यातलेच होते. त्यामुळे ती ऊर्जा कनेक्ट होत होती ते जाणवत होतं. आणि सगळे शिक्षक नाही कनेक्ट होत होते. जे होत होते त्यांच्याकडनं जाणवत होतं की त्यांचा काहीतरी बेस मागे काहीतरी कनेक्शन आहे. आणि ते बोलल्यानंतर बाहेर येत होतं. जसं आत्ता सुजाता मॅडमनी पण सांगितलं की संस्थापक कसे होते, तिथं भेटलेल्या मॅडम ज्या आहेत त्यांचं माहेर कसं जामनेरच निघालं. म्हणजे ॲक्च्युली मॅडमने आधी सांगितलं आपलं की आम्ही प्रशिक्षण पण घेतो आपल्या संस्थेतर्फे, तर आम्ही ते जामनेरमध्ये घेतलं होतं इतक्या शिक्षकांचं, आणि त्यांना सर्टिफिकेट वगैरे दिलं होतं. मग ते आता मुलांना पण शिकवतात, तिथं त्यांना काय रिझल्ट आले ते ग्रुपवरती शेअर करतात. मग ते ऐकून त्यांना छान वाटलं. मग त्यांनी स्वतःहून स्वतःचं सांगायला चालू केलं आणि मग सांगितलं की हम्म. आम्ही पुढे हे तुम्हाला म्हणजे डायलॉग छान जमतात सुजाता मॅडम ना. म्हणजे हे सुद्धा स्किल आहे, लक्षात घ्या. आपण जिथे जातो ना तिथल्या लोकांना योग्य इन्फॉर्मेशन द्यायची आणि योग्य काढून घ्यायची, हे त्या छान करतात. योग्य आणि ते ह्या गोष्टी सांगितलं. घडल्या तरच तुमचा विकास होणार आहे, नाही तर नाही. कार्यक्रम तुम्ही किती उत्कृष्ट घ्या, जा या, पण हे जर शिकला नाही, तुमच्या मनावर बिंबलं नाही, तर काही उपयोग होत नाही. आणि एक ठिणगी अशी पडती, जसं त्या प्राचार्यांचं जर तुम्ही ठिणगी पाडली ना, तर तुमचा सुद्धा उदय विकास होऊ लागतो. बरोबर. आणि या गोष्टी खूप महत्वाच्या. तुमचा नाही होणार, तुमच्या मुलांचा होईल, मुलांचा नाही झाला, नातवंडांचा होईल. या छान गोष्टी शिकण्यासारख्या असतात. तर स्वतःहून म्हणजे अमृता, आम्ही सोय करू तुमची सगळी, पण तुम्ही याल का म्हणे हां. तिकडे घ्यायला? जाऊयात, स्वतःच जाऊयात आपण. जामनेरन आपलं काही नातं दिसतंय. सुलक्षणा मॅडमचं माहेर आहे ते, लक्षात घ्या सगळ्यांनी. कनेक्शन सुलक्षणा मॅडमकडनं आहे. आहात का सुलक्षणा मॅडम? सुलक्षणा मॅडम आहात का तुम्ही? नाही आहेत वाटतं त्या. मला वाटत होतं त्या नाही आहेत. सुलक्षणा मॅडम? बघा. ऊर्जा जाणवली नाही ना त्यांची. बघा नाही आहेत त्या. नाही. तर थोडंसं काही-काही असं हे वाटतं मला. काही-काही व्यक्ती आहेत, सगळ्या व्यक्तींचं नाही मला कळत. पण एक 8-10 व्यक्तींचं कळतं, की हे नाही आहेत आत्ता. तर ठीक आहे. आपण मॅडम करतील अरेंज सगळं आणि आपली टीम आहे तिथल्या शिक्षकांची. त्या 80 शिक्षकांपैकी सुद्धा फक्त 4-5 शिक्षक पुढं करतायत कार्यक्रम. आज मी तुमचं टाकले व्हिडिओ त्या ग्रुपवर आणि सांगितलं, की हे तुम्ही बाबा घ्यायला लागा. कमीत कमी काल तरी घ्यायला होतं 21 जून निमित्त. तर आता हम्म. 21 डिसेंबरला मला एक 2-3 नवीन साधक असे आले पुढे तर फार आनंद होईल, की ज्यांनी कार्यक्रम घेतलेले नाहीत. असे 2-3 साधक या, सगळं आहे आपल्याकडे तयार आणि आपण प्रशिक्षण घेतलंय.
तसं नवीन लोक जे आहेत आता रुपाली मॅडम आहे, अनुजा लाड मॅडम पण म्हटल्या होत्या, मला हे सगळं आवडतं करायला. आपण प्रशिक्षण देण्यास रेडीच आहोत, कसं घ्यायचं, काय घ्यायचं आणि मटेरियल आपण तयार केलंय, डेव्हलप केलंय. तर धन्यवाद अमृता मॅडम. धन्यवाद मॅडम, सगळे तुमचे पण असेच टीमवर्क सर्वात. असतं, एकमेकांमुळे होतं. तुम्ही काय सांगाल तुमचं जॅकेटचा कलर आणि युनिफॉर्म मॅच झाला? ते कारण योगायोग आहे का काही दुसरं वाटतं? नाही, असं काही वाटत नाही आहे. म्हणजे ते असं लास्ट मोमेंटलाच ठरवलं, की घालून हां. जावं म्हणून. पण ह्या ना आपण जिथे जातो आणि आपण आधीपासून व्हायब्रेशनने जर विचार करू लागलो ना, की खूप छान झालंय, सगळं व्यवस्थित झालंय, त्यावेळेला या ऊर्जा मॅचिंग होतात आपोआप. ड्रेसचे कलर येतील. कारण कलर इज अ एनर्जी आणि तुम्ही त्याच कलरमध्ये असतं म्हणजे तुम्ही त्यांच्यात मिक्स होऊन जाणं असंही असतं ना. तर ते बरोबर. यामुळं होतं लक्षात घ्या. आपोआप सगळंच याच्यावर पडत जातं, पथ्यावर. त्यांच्याशी एक त्यांचंच असल्यासारखं त्यांनाही वाटायला लागतं आणि हं. आपल्या आपोआप गोष्टी या होतात. या आधी कनेक्शन केल्या व्हायब्रेशननी तर या सगळ्या गोष्टी होतात. तर हे मी खूप वेळा ऑब्झर्व्ह केलंय आणि तुम्ही करत चला हे कार्यक्रमाच्या आधी. कार्यक्रम म्हणजे असा कार्यक्रम नाही, तुमची कामं कोणाकडनं करायची आहे, तुम्हाला कोणाला भेटायचंय. जसं आपण नाड्या शिकतो, कुठल्या नाडीवर काम करावं, तसं हे व्हायब्रेशन जरी सोडलंय ना त्या व्यक्तींना, जसं आपण ठरवलंय धन्यवाद द्यायचे किंवा त्यांना माफ करायचं. तसंच हे सुद्धा आपण कनेक्टेड झालो आहोत, बघितलं की अशा गोष्टी आपोआप होतात. चला धन्यवाद. धन्यवाद मॅडम, अमृता तुमचे मॅडम पण. धन्यवाद. सुचेता मॅडम या आता व्हिडिओ सुरू करा. आता सुचेता मॅडम कडनं पण अनुभव ऐका जरा. काय मस्त आमच्या दोघींचं ट्युनिंग आहे. दुसरंच का कुठे गेलं? एक मिनिट मी हे रेकॉर्डिंग हम्म दुसरं हम्म